नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी प्रशांत सागवेकर. मंडळी, रुपेरी पडदा, चंदेरी दुनिया या सगळ्याची ओढ कोणाला नसते. आज प्रत्येक माणसाला मनातून असं कुठे ना कुठेतरी नक्की वाटतं की आपण या चंदेरी दुनियेमध्ये चमकावं, या रुपेरी पडद्यावरती आपणही दिसावं. अशीच एक काही स्वप्न, छोटी छोटी स्वप्न उराशी बाळगून साताऱ्यातून एक मुलगी पुण्यामध्ये आली आणि पुण्यातून मुंबईमध्ये आली आणि आज 3-4 वर्षांमध्ये तिनं स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय. माझ्यासोबत आज सिनेकट्टामध्ये आहे स्मिता तांबे. स्वागत आहे तुझं सिनेकट्टामध्ये. खूप 3-4 वर्षातलाच प्रवास आहे तुझा, पण तरी सुद्धा तो एक स्वतःचा ठसा उमटवणारा अशा पद्धतीचा प्रवास आहे. धुसर नावाचा एक चित्रपट तुझा आहे, तो आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोलणारच आहोत. पण पहिल्यांदा धुसरबद्दल बोलूया, कारण आता धुसर रिलीज झालेला आहे आणि लोकांना आवडलाय. पालेकरांच्या या चित्रकृतीचं सगळ्यांनी कौतुक केलंय. काय सांगशील, धुसरचा हा अनुभव कसा होता? धुसरचा अनुभव निश्चितच मी करिअरच्या कुठल्याही टप्प्याला पोहोचले तरी ही फिल्म माझ्या स्मरणात राहणार आहे. अशासाठी की फर्स्ट टाइम मी एका मेजर रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येत होते. त्यामुळे त्याचं एक वेगळंच काय म्हणतात ती एक अटॅचमेंट आहे या फिल्मची. आणखी दुसरी गोष्ट, ही फिल्म 2 वेळा माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आली. म्हणजे मी फर्स्ट टाइम जेव्हा ऑडिशनला सरांकडे गेले होते, ऍट दॅट टाइम कार्ला नावाच्या एका छोट्या कॅरेक्टरसाठी माझं कास्टिंग झालं आणि मी म्हटलं की ओके, ऑडिशन झाली आपली, कार्ला नावाचं एक कॅरेक्टर करतेय मी आणि फाईन. त्याच्यानंतर 10 दिवसांनंतर पहिलं रिडिंग होतं. त्याच्यात तो जो लीड रोल आहे तो एक वेगळी ऍक्ट्रेस करत होती परफॉर्म. मी ते कार्ला नावाचं कॅरेक्टर करत होते आणि बाकी सगळी मंडळी. असं रिडिंग झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सरांनी मला घरी बोलवलं आणि मग मी जरा थोडीशी, मला कळलं नाही की मॅमनी का बोलवलंय, सरांनी कशासाठी बोलवलंय. आणि मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा सरांनी मला सांगितलं की तू कार्ला नाही परफॉर्म करत. असं आय एम जस्ट क्राईंग की अरे, ही फिल्म आली नसती आयुष्यात तर मग काही वाटलं नसतं, पण 10 दिवसाची एवढी अटॅचमेंट झाली. आता आपण या प्रोजेक्टचा पार्ट आहोत म्हणून मी खूप खुश होते, एक्सायटेड होते. आणि नंतर सरांनी मला सांगितलं, ते मोठं सरप्राईज होतं की तू लीड रोल करतेस, तू नीतीचा रोल करतेस. ऍट दॅट टाइम आधी कार्ला करत नाही म्हणून मी रडायला लागले होते आणि नंतर पुन्हा एक मेजर रोल माझ्या आयुष्यात येणार होता आणि पुन्हा त्या अनुषंगाने जबाबदारी. निश्चितपणे अमोल पालेकरांबरोबर काम करतानाचा अनुभव मी तो विचारणार आहे, कारण पालेकर म्हणजे एक स्कूल आहे आणि गेल्या अनेक वर्ष या माणसानं हिंदी आणि मराठी सिमिलरी दोन्ही चित्रपटसृष्टी चांगल्या पद्धतीनं गाजवलेली आहे. त्यांची प्रोडक्ट खूप मोठी लोकांनी एक्सेप्ट केली, रसिकांचा खूप प्रतिसाद मिळाला. पालेकरांबरोबरचा काम करण्याचा मला वाटतं तुझा पहिलाच अनुभव असेल आणि कसा होता अनुभव, कारण एका वेगळ्या स्कूलमधून तू आलीस या सगळ्यामधून. हो, अनुभव निश्चितच खूप चांगला होता. अशासाठी कारण अमोल सर स्वतः एक ऍक्टर आहेत, त्यामुळे दुसरा ऍक्टर कशामध्ये कम्फर्टेबल असेल तर मग काही मूव्ज असतील, सेटिंग अरेंजमेंट असतील, काही वाक्य असतील, त्या कॅरेक्टरचा ग्राफ असेल, त्या अनुषंगाने काही इमोशनल आपला एक ग्राफ नटाला त्याचा ठरवावा लागतो स्क्रिप्ट वाचल्यानंतर, कारण फायनली त्याला डिलिव्हर करायचा असतो. अशा सगळ्या गोष्टींचं भान ते आपोआप ते स्वतः ऍक्टर असल्यामुळे त्याचे खूप सारे इनपुट्स पुढच्या ऍक्टरला ते देतात. आणि दुसरी गोष्ट जी आहे की एका ऍक्टरच्या ना आतल्या गोष्टी, ज्या टेक्निकल गोष्टी असतात, ज्या परफॉर्म करताना ते छोटे छोटे गिमिक जो वापरत असतो तो कधी दुसऱ्या ऍक्टरला कम्युनिकेट करत नाही. तर त्याचे ते खाजगी असे हे असतात, पण ते स्वतः काम करत आहे, ते स्वतः डिरेक्टर असल्या कारणानं ते सगळे इनपुट डेफिनेटली त्यांच्या ऍक्टरला त्यांना द्यावे लागायचे. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी फार कळाल्या आणि आफ्टर ऑल हा सगळा एक्सपिरियन्सचा भाग असतो. ते इतके एक्सपिरियन्स्ड आहेत, इव्हन रीमाताई आणि हे की त्या सगळ्या एक्सपिरियन्सने ना ते सगळे ताऊन सुलाखून त्यांच्या त्या गोष्टी आणि फिट तयार झालेल्या आहेत. काय गोष्टी करायला पाहिजेत, काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, शूटिंग करताना काय करायचंय, डबिंग करताना काय इम्प्रुव्हमेंट्स करायच्यात, ह्या सगळा जो अख्खा माझा तो प्रवास होता ना, त्या सगळ्या प्रवासात मी शिकण्याचं काम करत होते. बिकॉज इतकी छान स्क्रिप्ट, अमोल सरांसारखा दिग्दर्शक, त्याला तो स्वतः ऍक्टर आणि मग डिरेक्टर. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये मला जे ऍक्टरला एक इनपुट्स हवे असतात ते सगळे मिळाले होते. मला काय करायचं होतं, फक्त 100% माझं मला डिलिव्हर करायचं होतं. मला जेन्युइनली प्रयत्न करायचे होते, जे की मी केलेच.
पण मग त्या प्रवासामध्ये या गोष्टी ज्या होत्या त्या खूप इंटरेस्टिंग आहे, त्या कदाचित दुसरीकडे गेल्यानंतर नाही. बरोबर. चित्रपट तर आता प्रदर्शित झालेला आहे, म्हणजे रीमाताईंची जी भूमिका आहे आणि त्यांची मुलगी आहेस तू त्या चित्रपटामध्ये, त्यासाठी काही वेगळं करावं लागलं का? कारण अशा पद्धतीची भूमिका तू केलेली नाहीयेस याच्या अगोदर, किंवा लीड करत असताना म्हणून एक वेगळं टेन्शन निश्चितपणानं तुला असणार होतं, कारण पहिलीच तुझी लीड असलेली फिल्म होती. काय वेगळं करावं लागलं हे करत असताना? हे करत असताना डेफिनेटली एक वेगळा भाग असा होता, तो म्हणजे एकतर सगळी जी वाक्य आहेत ना याच्यातली, संध्या गोखले ज्या आहेत त्यांनी स्क्रीन प्ले केलेला आहे, डायलॉग त्यांचे आहेत, तर ते सगळ्या डायलॉग्सचं वैशिष्ट्य म्हणशील ना तर सगळे ते लिरिकल आहेत. अशा लिरिकल सगळे डायलॉग्स असल्यावर आपल्याला ना त्याला थोडंसं सबड्यूट करून आपल्या लेवलनी कन्व्हिन्सिंगली ते, पण त्याचा जीव कुठेही जाता कामा नये. दुसरी गोष्ट, संध्या मॅम आणि अमोल सरांनी त्यांचा फर्स्ट ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट, थर्ड ड्राफ्ट आणि अशा सगळ्या याच्यामध्ये गाळून ते व्यवस्थित जे हवं तेच सार त्यांनी त्याच्यात ठेवलेलं असतं. त्यामुळे दे आर व्हेरी खूप स्ट्रिक्ट असतात, त्याच्यामध्ये हलवा होता कामा नये. त्यामुळे तो एक खूप छान एक्झरसाइज होता की ते सगळे सबड्यूट करून आपल्या कॅरेक्टरची तशी ती भाषा अशीच लोकांना वाटली पाहिजे अशा पद्धतीने ते डिलिव्हर करणं. आणखी जो एक दुसरा महत्वाचा भाग होता की रीमाताई आणि ती आई मुलीची गोष्ट आहे. आता बेसिकली प्रत्येक मुलीला, प्रत्येक माणसाला रादर आपली आई ही अत्यंत जवळचा माणूस असतो जो त्याच्या, पण ह्या मुलीच्या बाबतीतली तिची आई वेगळी अशासाठी होती की मला आई असेल तर मला बाबा आहेत, मला मामा आहे, मला माझा भाऊ आहे, मला माझी बहीण आहे, अशी खूप असंख्य माणसं आहेत मला, पण ह्या सुनीतीला तिच्या आयुष्यात तिची आई सोडल्यास कोणीच नाहीये. त्यामुळे तो एक वेगळा की, कारण मग तिची आई तिच्यासाठी फ्रेंड पण आहे, फिलॉसॉफर पण आहे, गाईड पण आहे, म्हणजे की तिचं आयुष्य म्हणजे तिने जे करिअर म्हणून फोटोग्राफी जे प्रोफेशन म्हणून तिने स्वीकारलेलं आहे तेही मुळात तो छंद तिला तिच्या आईकडनं मिळालेला आहे. म्हणजे काय पद्धतीने त्या आईने आणि त्या मुलीचं ते रिलेशनशिप आहे. दुसरी गोष्ट असंही त्या फिल्ममध्ये आहे की एका पॉइंटला तिला हेही रिअलाइज होतं की मला जी आई कळली होती ती तशी आई नाहीये. आईचे असे असंख्य आतल्या गोष्टी ज्या आईने मला कम्युनिकेट केल्या नाहीत, रादर मी कुठेतरी कमी पडले की आईला त्या कम्युनिकेट कराव्याशा वाटल्या नाहीत. अशा असंख्य गोष्टी, मग ती माझी काळजी घेते म्हणून का होईना, किंवा तिची कारणं असतील पण त्याही कळलेलं नाहीये. त्या स्पोर्टिंगली घेणं, किंवा त्याने स्वतःला वाईट वाटून घेणं, किंवा मग पुढे काय, अशा अख्खा होल प्रवास त्या सगळ्या फिल्ममध्ये आहे. बेसिकली जरी एक आजार असला तरी ती आई मुलीच्या नात्यामध्ये तो बांधलेला आहे. त्यामुळे तो खूप मेजर भाग होता सिनेमातला. दुसरी गोष्ट, माझ्या आईला एक विशिष्ट आजार आहे, तसा त्या फिल्ममधल्या एका वेगळ्या कॅरेक्टरला सुद्धा तो आजार कळलेला आहे आणि मला सुद्धा तो आजार कळलेला आहे. पण मला आई म्हणून आईचा कळलेला आजार आणि त्या माणसाला ती एक खूप हेवी कॉम्पिटिशन होती मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे आणि तगडी स्टारकास्ट तुझ्या बाजूला असलेली सगळी, उपेंद्र लिमये, उर्मिला आहे त्याच्यामध्ये, आपल्या रीमाताई तर लीड करतात आहे. खूप छान चित्रपट आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि स्मिताला या चित्रपटाच्या निमित्तानं लीड रोल करण्याची संधी मिळाली आणि खरं तर तिनं ते प्रूव्ह करून दाखवलंय की तीही कमी नाहीये. अजूनही तिच्याकडून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जाणून घ्यायच्या आहेत. पण तुर्तास घेऊया सिनेकट्टामध्ये एक छोटीशी विश्रांती.